हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललो आहे गोव्याला आणि डे 2 आहे. गणपतीपुळेवरून निघालो, नाश्ता वगैरे केला आणि आता बघूयात किती तासाचं रूट आहे. 4 तासाचा रूट. तर बघूया प्रवासात मी व्लॉग वगैरे करीन आणि कालचा व्लॉग म्हणजे तो पण याच्यामध्ये कदाचित स्मर्ज असेल किंवा नाही असेल माहीत नाही, पण हा व्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. तर गाईज अंबाडी आलेली अशा प्रकारे. काय बोलाल? मम्मीला व्हिडिओ दाखवीन घरी गेल्यावर. अंबाडी सारखंच एरिया आहे सेम. तर गाईज आता करण दादांनी आणले बूम. ती जरा पितो एनर्जी ड्रिंक आणि जाम लांबचा प्रवास आहे, जाम थकलो. One eternity later. तर गाईज फायनली पोचलो आहे आम्ही गोव्यामध्ये आणि आल्या आल्या आम्हाला म्हणजे दिसलं इकडे रूम घ्यायला आलो तर लगेच आम्हाला दिसलं साईबाबांचं मंदिर. आल्या आल्या पहिला गोव्याला साईबाबांचं दर्शन झालं आमचं. शिर्डीला नाही येता आला तर गोव्यामध्ये दर्शन झालं. चला तर काहीच मगाशी आम्ही रूम वगैरे बघून आलो. आता आम्ही फिश आणायला चाललो फिश मार्केटमध्ये आणि नंतर मग तुम्हाला दाखवते, रूमचा टूर देते. आणि पोचलो आम्ही कधीच. सो फायनली वी आर एंटरिंग गोवा. कसं वाटते गोव्याला येऊन? मस्त, तुम्हाला? एक नंबर. करण दादांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गोव्याला येण्याचा, त्यामुळे त्यांना अजून जास्त मस्त वाटेल. तुम्हाला एक्सप्लोअर करायचं गोवा. अजून एक्सप्लोअर करायचं गोवा. आई दाखव दाखव ना, मिक्सरची खोली दाखव ना. कितीला घेतली? दगड नाही आहेत. कुठे आहेत? घेता का मग? घ्या थोडेसे. खाऊन घेतले ना. A few moments later. बनवले मी जरा काहीतरी जेवण. इकडे भात आहे आणि भाजी बनवली कोलंबीची आणि आता जरा रेस्ट करतो आणि मग बघूयात कुठे जायचं ते. सो बाय बाय गाईज. गुड इव्हिनिंग गाईज. आणि गुड इव्हिनिंगला आम्ही लगेच आराम वगैरे केला आणि लगेच आम्ही निघालो कुठेतरी. कुठे जायला? चर्च वगैरे बघतो आणि बघू काय एक्सप्लोअर करता येते ते करू, कारण खूप ऑलरेडी टाइम झालेला आहे. तर असा काहीतरी ॲम्बियन्स आहे. डॉगेश. हॅलो. आणि इकडे पण चांगली आहे एरिया तशी. ओ ऐक. तर गाईज आता आम्ही सगळं विचार केला एका चर्च एक्सप्लोअर करायचा. हो. आणि करण दादांना जास्त करून म्हणजे फिरवायचा विचार आहे, कारण आम्ही दोघं तर जाऊन आले. आता आम्ही 2-3 वेळा तर म्हणजे मी एकदा गेले, हे 2 वेळा गेले, त्यामुळे आमचं एक्सप्लोअर झालंय ऑलमोस्ट. पण करण दादांना मेन फिरवायचं आहे. पुरा घुमेगा. हा, पुरा घुमेगा. तर मी तुम्हाला पण दाखवते चर्च वगैरे सगळे इकडचे. आता इकडेच आम्ही जिथं घेतलाय रूम तिथेच एक चर्च पण आहे. जसे इकडे सगळीकडे जाताना चर्च लागतात. सो चलो गाईज. City lights blink, they got secrets to spill. Painted asphalt whispers a soulful chill. Clouds pass slow like memories that fade.
Walking through the midnight, chasing dreams we made. Echo of your laugh, now a ghost in the shade. Every step a crack where the smile decayed. Voices in my head. तर गाईज आता जरा आम्ही चहा वगैरे घेतो, साठी आलो आम्ही. नाही बरोबर ना. आलोय पहिला बागा बीचला, कारण नाईटला काय दिसणार तर नाही, समुद्र काय फिरून पण फायदा नाही म्हणून आलो. तर गाईज आम्ही बागा बीच वगैरे सगळं एक्सप्लोअर केला आणि मग आता चाललोय जरा शॉपिंग करायला. One eternity later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हा आहे डे 2 ऑफ गोवा आणि आता आम्ही सकाळ सकाळ उठून चाललोय लगेच बीचवर. तर चला गाईज तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवतो. तर गाईज आता आलोय कलिंगूट बीचला. इकडे आहे बीच व्ह्यू, मॉर्निंग बीच व्ह्यू बघा किती छान आहे. मला दाखवते समोरून. वारा खूप जास्त आहे. सब लोग यहाँ से ऊपर चलो. ओए, हेलो, ए फोटो वाले, ऊपर जाके दिखाना भाई. अच्छा बैठ के दिखा, उधर बोलते हुए बैठ के दिखा उनको. जाओ. असं ओरडायला लावला नका येऊ गोव्याला, जाऊन देत नाही समुद्रात. या साईडला या साईडला. वाहून गेले तर इधर दिखाना, पानी में क्या दिखा रहा है. जाइए यहाँ से सब लोग ऊपर जाइए. हेलो. सामने जो पानी में गए भाई साहब, बाहर आने का उधर से. हेलो, ऊपर आ जाओ. ऊपर ऊपर, उधर रुकने का नहीं, पानी पड़ रहा है. गाईज काय फायदा नाही, बीचला तर जाऊन देत नाही. तर चाललो आता अंजुना बीचला. उतरलो इथून. आमचा विचार होता सकाळी सकाळी उठून सगळे बीच एक्सप्लोअर करू आणि मग बाकीचे जे आहेत ते पॉईंट असं करतात. वाव, इतकं कसं खतरनाक समुद्र दिसतोय बघा. अरे बाबा 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 बाबा. A few moments later. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आणि आफ्टरनूनला आम्ही लगेच निघालोय. आत्ता इकडे जरा फेरफटका मारायला, जे रंगीबेरंगी घर आहेत तिकडे अजून, आणि जरा रिमझिम पाऊस पण आहे. तर गाईज आता आम्ही निघलोय बाहेर फिरायला आणि पाऊस आलाय मुसळधार. एवढा दिवस म्हणजे कालपासून आज सकाळपासून अजिबात नव्हता. आणि इकडे बघा किती पाऊस आलाय. छत्री घेऊन फोटोशूट करायला लागेल. तर कुठं आलोय आपण आता? फाउंटेन याच काहीतरी. हे बघा, हे बघा आता त्यात बघ कसं दिसतंय. कोणाला मस्त पावसामध्ये आमचं फोटोशूट झालं. इकडे पाऊस नव्हता पण ती एरिया एकदम छान आहे, बघण्यासारखी आहे का नाही? हो. आणि करण दादांना कॉम्प्लिमेंट भेटले. कसली? सलमान खानची. बारिश में शाहरुख खान. मत बन. शाहरुख खान वर असं कोणतरी त्यांना बोललं. मी व्लॉग घेतला नाही, म्हणजे कॅमेरा ऑफ होता. आणि एरिया खूप मस्त आहे, तुम्ही पण नक्कीच विजिट करा. काला शाहरुख खान. यहाँ से सीधे और राइट. वेलकम.
आता आलो आहे आम्ही काही सिंगम पॉईंटला. चालत चालत आलो भरपूर, कारण आम्ही जरा कन्फ्यूज झालेलो कुठे गाडी लावायची काय करायचं म्हणून चालत चालत आलो म्हणून टाईम झाला आम्हाला. आणि इकडे सगळे बघा guys, अथांग समुद्र. आता आलो मॅगडीमध्ये खाण्याच्या. इकडे जरा आवाज आहे आणि मग बघू पुढे काय जायचं ते. काय कंटाळा आलता आता चांगलं नाही दिसतो स्टोरीमध्ये बघा. A few moments later. सो गाईज आता आम्ही क्लबला चाललोय. बघूयात एक्सपिरियन्स. हे काय लावलंय. छत्री तिथं हां